जय श्री गणेश. सगळ्यात आधी बाप्पांचे आगमन झाले. गणपती बाप्पांना ओवाळून वाजत गाजत आतमध्ये घेतलं. हळद कुंकू गंध लावून बाप्पांचे स्वागत केले. आता बाप्पांची आधी पूजा केली की मग गणपती बाप्पा बसवायचे. पण त्याआधी स्वयंपाक. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी साधी सोपी फक्त 30 मिनिटात होईल अशी थाळी बनवली. सगळ्यात आधी डाळ तांदूळ घ्यायचे आहे 1-1 वाटी. ते स्वच्छ धुवून डाळीत हिंग हळद टाकले. तांदळात मीठ टाकून याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या. त्यानंतर 2 वाट्या मोठ्या वाट्या गव्हाची कणिक घेतली. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडं पाणी टाकून कणिकही मळून ठेवली. कणिक थोडीशी घट्टच बनवायची आहे. मळलेली आहे. आता ही बासुंदी. आता तुम्ही म्हणशाल 30 मिनिटात काय दूध आटतं का? पण हे दूध मी सकाळपासूनच थोडं आटवण्यासाठी ठेवलं आहे. त्याचं तूप असं आलेलं आहे. त्याची साई मलाई अजिबात काढलेली नाही. आता 2 ते 3 चमचे खवा यामध्ये टाकला. गोड आवडीनुसार साखर टाकून घेतली. खवा आणि साखर व्यवस्थित हलवून 5 ते 10 मिनिटं पुन्हा कमी हीटमध्ये उकळून दिली. त्यानंतर 2 ते 3 वेलदोडे असे ठेचून सालासकट टाकले. आता एक कढाई ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं. 1 चमचा मोहरी 1 चमचा जिरे टाकले. ठेचून घेतलेला लसूण टाकला. कढीपत्ता टाकला. उभा कापून घेतलेला कांदा टाकला. कांदा छान असा सोनेरी होऊन दिल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं म्हणजे कांदा छान असा शिजला जाईल. आता उभी सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले बटाट्याला फोडीही टाकून दिल्या. अगदी साधी सोपी पण चविष्ट अशी ही बटाट्याची भाजी. यामध्ये धना पावडर, दीड चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट हे 2 चमचे, हे टाकून पुन्हा व्यवस्थित बटाटे कांदा आणि मसाले छान असे तेल सुटून द्यायचं. त्यानंतर उकळलेलं पाणी भाजीमध्ये टाकायचं. आता भाजून थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घट्ट पातळ अंदाजानुसार टाकला. आता इकडं डाळ भातही झालेला आहे. डाळीला साधी सोपी फोडणी देऊन घेऊन पातेलं ठेवलं. तेल टाकलं. 1 चमचा मोहरी टाकली. 1 चमचा जिरं टाकलं. आता याला फक्त आपल्याला हिंगाची फोडणी द्यायची. हिंग टाकला. याने खूप छान. फक्त एकदा या पद्धतीने डाळ भात बनवून बघा. खूपच छान चवीला लागते. आता ही शिजवलेली तुरीची डाळ टाकून दिली. डाळ आपल्याला थोडीशी घट्टच ठेवायची. आता इकडं मोदकाची उकड काढून घेऊ. सगळ्यात आधी 1-1.5 वाटी पाणी ठेवलं. त्यात तूप मीठ टाकलं. तांदळाचं 1 वाटी पीठ टाकून झाकून ठेवलं.
आता इकडं सारणासाठी 1 चमचा तूप टाकलं, खवलेला डेसिकेटेड कोकोनट टाकलं, गूळ टाकला, गूळ आवडीनुसार, वेलची पूड टाकली. हेच छान असं परतून घेतलं. आता जे उकड काढलेलं पीठ आहे ते एका ताटात घेऊन थोडंसं तूप टाकून हे पीठ छान असं मऊसूत गोळा बनवून घेतला. अगदी कळ्या न पाडता सुबक मोदक कसे बनवायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता हे मोदकही बनवून घेतले. एकदम छान असे मोदक झालेले आहे. आता एका पातेल्यात पाणी ठेवायचं, चाळण घेतली, त्यावर केळीचं पान ठेवलं, स्वच्छ धुवून आणि 5 मिनिटं फक्त वाफ देऊन घेतली मोदकाला. अगदी झटकीपट असे मोदकही बनवून झाले. आता इकडं पीठ मळून ठेवलेलं होतं तर लगेच पुऱ्या लाटून ठेवल्या, त्या तळून घेऊ. सगळ्या पुऱ्या जशा लागल तशा तळून घेऊ. आता ही थाळी 5 ते 6 लोकांच्या अंदाजामध्ये बनवलेली आहे. जेवढ्या लागल तेवढ्या पुऱ्या तळून घेतल्या. त्यानंतर पापडही तळून घेतले. या पद्धतीने झटकीपट आपला फक्त 30 मिनिटांमध्ये ही बाप्पांच्या आगमनाची नैवेद्याची थाळी बनवून झालेली आहे. आता एक केळीचं पान घेतलं, त्यावर स्वच्छ असं धुवून घेतलं. त्यामध्ये आपण नैवेद्य वाढू मोदक ठेवले, पापड ठेवले, भात ठेवला, पोळ्या ठेवल्या. आता बासुंदी एका वाटीमध्ये एकदम दाटसर मलाईदार अशी बासुंदी झालेली आहे. एका वाटीत डाळ आणि एका वाटीत बटाट्याची साधी सोपी पण चविष्ट अशी भाजी. या पद्धतीने आपली थाळी बनवून झालेली आहे. नक्की या पद्धतीने थाळी बनवून बघा.